बरं बरं बरं. तर बघा आता कल्पना झाली रेडी, साडी वगैरे घातली आणि बघा ताट बी एकदम ओके केलंय. आता जायचं तिला घेऊन मित्रांनो वड्याची पूजा करण्यासाठी. हे बघा मित्रांनो आपण पाठवून आलतो फुलं घ्यायला कल्पनासाठी, हार घेण्यासाठी. तर फायनली मित्रांनो आपण गजरे घेण्यासाठी आलतो. कृपा नाही का सकाळपासून गजरे सांगितले होते. हे बघा तिथून मामाकडून आपण गजरे घ्यायला लागलोय. स्पेशलिस्ट 2 गजरे घेतलेत. हे बघा हे बघा घेतले गजरे. हे बघा राहुलकडे दिले. आता आपण गजरे घेतलेले. आता बहिणीसाठी आपण घरी त्याला गजरे म्हणजे तेच आवडते. आता तिथून नेले पहिलं खुश होणार द्या पहा मग आता. आणि कल्पना रेडी झाली असं बहुतेक आता, कारण आज वटसावित्री पौर्णिमा आहे त्यासाठी ती रेडी झालेली. आणि जवळपास आपल्याला बऱ्याच वेळ लांब जायचं आहे त्यामुळे गडबडी बी जरशी. चलो मित्रांनो आलो आहे आपण. हे बघा ह्या दुकानापाशी. हे बघा मित्रांनो आपण आता पीस घेतला आहे. हे बघा हे बघा लाल कलर आहे. कल्पनाला जास्त आवडतो, फेवरेट आहे. चलो चाललो होता आपण तिकडं. चलो तर मित्रांनो तर आलो आहे आता आपण दुकानावरती. हे बघा हे वर दुकान आहे. आता इथं आपल्याला वस्त्रमाळा घ्यायची. हे बघा भैयाने आता वस्त्रमाळा आणलेली आहे. आता आपण रेडीमेडच वस्त्रमाळा घेणार आहे कारण कल्पनाला सुद्धा भरपूर काम होतं त्यामुळे ती म्हणली आता रेडीमेडच घेऊन या. बघा भैया याच्यामध्ये कलर नाही, कलर नसते ना याच्यामध्ये पाहिजे. ती मोठी साईज आहे आणि ही डिझाईन. तर मित्रांनो बघा किती भारी भारी वस्त्रमाळ आहे. आता याच्यातली चॉईस कोणती घ्यावात नक्कीच कमेंट करून सांगा. कोणती भारी वाटते तुला अंक? मला हीच चांगली वाटते. चांगली आहे का? म्हणजे खूपच खूप भारी वाटते. ही भारी आहे का? बघा आता आपण हिलाच पास करूया. म्हणजे मला तर वाटतं हीच चांगली वाटतं. असं का? बरं. ही केवढ्याची? 40. ही 60. अरे वा. आणि हे छोट्या इकडं 10. हां हे द्या ना काम भागत ना. तर मित्रांनो आपल्याला नाही का ही चांगली आहे, स्वस्तात मस्त आणि थोडी चांगली बी आहे. चला आता आपण हीच घेऊ. द्या बाया एक लागते 2 लागते. काय म्हणते 1 लागत असत्या 2 लागत असत्या. हे आपले आज याला वटसावित्री पौर्णिमा. हां चलो मित्रांनो आता आपण ही घेतली, चॉईस केली. फक्त 10 रुपयाची स्वस्तात मस्त. चलो फायनली आता त्यांना पैसे देऊन टाकले आहे. आता आपली ती वस्त्रमाळ घेतली आहे. बघा ही आता वस्त्रमाळ आहे. कल्पना आवडते नाही काय म्हणतो बघा. चलो मग टाका मग आता याच्यात. आता आपल्याला काही घरीच घेऊन जायची ती. आता काही राहिलं ना. हे बघा पीस घेतला, ही वस्त्रमाळ घेतली आणि कल्पनाचे गजरे. चलो सो आता हम गाड़ी पे जाएंगे. ती उधर आपली गाडी आहे. चलो. हे बघा मित्रांनो जिलेबी भजी. आता हे बघा असं गटर आहे इथं. हे बघा आपलं इकडं घर आहे. हे बघा वाहणार आहे. हो हो दमानी. बघा पाणीपुरी तळणं चालू इकडं. हे बघा आलो आहे. फायनली आपण आता आलेलो आहे. चलो ऊपर जाएंगे. फायनली आता आपण आलो आहे घरी. टाटाडन. चलो इधर. हे जर इथले खुश झालेलं आहे. काय ते ओपन तरी का ते हा लहान लेकरच करत आले. आणि पीस पीस बी आणला का? तुटलाच का जरा तुटला. नाही गजरा जेवढा असतो. वाव. ते मोठ्या का नाही देऊ. आणि 2 कसं लागत आहे. हां वस्त्रमाळ हा केवढा दिले? 10 रुपयाला. फक्त 10 रुपये का? हां छान. मित्रांनो कल्पनाची शॉपिंग मीच केली स्वतः जाऊन. बघा आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि तिला आपण गजरे, ते वस्त्रमाळ आणि पूजाला लागणारा पीस आणि ऑलरेडी आपल्याकडे आंबे सुद्धा आहेत ते पूजासाठी ठेवले तिकडे. ओ माय गॉड उधर आंबे का बगीचा में. काय करावं? हे काय नवीनच. ते शिरा बनवायला लागले ना गोड. आता तुम्हाला पुरणपोळी आवडत नाही मला शिरा तरी खाणार.
बघा आज मस्त गोड गोड स्वयंपाक होणार आहे आणि आज पूजा मला जास्त गोड आवडत नाही बरं का आम्हाला. आवडलं पण सुद्धा नाही. ओ चला बरं बरं बरं. चल. तर बघा आता कल्पना झाली रेडी, साडी वगैरे घातली आणि बघा ताट बी एकदम ओके केलंय. आता जायचं तिला घेऊन मित्रांनो वड्याची पूजा करण्यासाठी. हे बघा काय काय याच्यामध्ये तांदूळ आहे, पीस आहे, वस्त्रमाळे, रील लागती मेन, आंबा आहे, हरभरा डाळ आहे, परत दिवा आहे, हळदी कुंकू. ज्या मैत्रिणी काही पाहुणे रावळे तिकडे खाली थांबलेले आहेत. काय घ्यायला ते थोडंसं साखर टाकून हळद आहे प्रसाद म्हणून. चलो. तर फायनली मित्रांनो आता आपण निघालोय. अरे बाबा पाऊस बिले याच्या मागे. हे बघा मित्रांनो आभाळ बिले आलं इकडं. हे बघा हे आता हे कल्पना निघालोय मित्रांनो. आता आपण पूजा करायची त्यासाठी आणि खाली इकडे गाडी. हे बघा हे बघा आता यातली खाली. तर बघा मित्रांनो मी चालली आता माझ्या मैत्रिणीकडे. हां तर फायनली मित्रांनो कल्पना आली इकडे. त्यांच्या मैत्रिणीची मुलगी आहे. बघू शकता किती नटलेली बघा. ए तुझं नाव काय? मित्रांनो बघा तिला पण आमच्यासोबत पूजाला यायचंय. ती सुद्धा रेडी झाली येण्यासाठी. येणार ना तू? तुझं नाव काय? नाव काय आहे? त्या काकांचं नाव सांग तुझं. नाही? तर फायनली मित्रांनो आता कल्पनाला आपण आणलंय आणि बघा कशी भिजली तिथं. बाप मित्रांनो मी एवढी वल्ली झाले. इतका पाऊस आला होता आमच्या इकडं. लयच पाय किती भिजली ती. केस म्हणले मी एवढा गजरा लावून काहीच फायदा नाही झाला. लय भिजली का रे? लई भिजले काय सांगावा. केस म्हणते म्हणले पतपत झाले. पुढे एवढं भिडले वाढवलंय. आता हाडकर आहे तिथून येऊन त्या पाहुण्याच्या घरी बसली. त्याच्यामुळे चहा पाणी ओसत थोडी हाडकर आहे. वल्ली झाले. तुम्ही जेवण केलं? नाही आता जेवणच करायचं. वाढवट टाक लवकर. गावाची आहे वाट बघतोय म्हणलं. काय करतो? तर मित्रांनो बघा परंपराप्रमाणे कल्पनाचा पाय पडणार आहे माझ्या. आता मी मला चांगला आशीर्वाद द्या. चुकी चला मित्रांनो आता मला काही भूक लागली. यांना जेवण केलं. आतापर्यंत हे सगळं थांबले होते. मी जेव्हा म्हटलं मी यांना फोन लावला माझ्या पूजा झाल्या. पूजा झाली तुम्ही आता जेवण करून घ्या. जेवण बरं आता मी जेवते मित्रांनो. मला लई भूक लागली. आता मी हो आहे ना प्रसाद. त्या प्रसाद मध्ये सगळं पाणी चालेल. पावसाचं हो. हे बघा मित्रांनो प्रसाद. दहा प्रसाद टाका. वाव परसा आणि डाळ वाटी ती मागणीशी डाळ एक काही. दहाच असतं. अरे बाप. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक, शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. नका. धन्यवाद. धन्यवाद.